एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, स्वागत तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतो आहे. मी जवळपास 5-6 महिन्यानंतर ब्लॉग शूट करतो आहे. मी मागचा ब्लॉग टाकला होता दिवाळीच्या वेळेस, ज्यावेळेस घरी गेलो होतो त्यावेळेस बनवला होता आणि त्याच्यानंतर आज बनवतो आहे. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे खिद्रापूर येथे, तिथे जे कोपेश्वर महादेव मंदिर ते बघण्यासाठी. आज माझी सुट्टी आहे, तर मी आणि अक्षता चाललो आहे खिद्रापूरला. आम्ही जाणार आहे नरसोबावाडी, इथे पण जाणार आहे आज. तर मित्रांनो, ब्लॉग शॉटपर्यंत नक्की बघा. आज वातावरण खूपच सुंदर झालेले मित्रांनो, पावसाचं वातावरण आहे. मे महिन्यातच इतका पाऊस पडला इकडं कोल्हापूरला. आता मी आणि माझी फ्रेंड अक्षता, तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे इचलकरंजी. तर मित्रांनो, आता आम्ही सध्या इचलकरंजी इथे आहे आणि आता आम्ही नंतर निघतो इथून खिद्रापूरसाठी. तर चला आता चहा घेऊ. मित्रांनो, आता आम्ही आले खिद्रापूर इथे, मंदिरामध्ये जाऊया. मित्रांनो, कोल्हापूरपासून 60 किलोमीटर अंतरावर खिद्रापूर या गावात हे प्राचीन महादेवाचं कोपेश्वर महादेवाचं मंदिर आहे. मित्रांनो, हे गाव कृष्णा नदीच्या काठावर आहे. मित्रांनो, या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे हा सुंदर असा स्वर्ग मंडप. मित्रांनो, बघू शकता माझ्या पाठीमागं खूप सुंदर असं मंदिर आहे. कोरीव काम, नक्षी काम केलेलं आहे आणि खूप छान वाटते मित्रांनो इकडे येऊन. मित्रांनो, बघू शकता मंदिर. मित्रांनो, मी कोपेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं. आता आम्ही चाललो इथून. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. मित्रांनो, आता आम्ही चाललोय नरसोबावाडीला या बसने. आता नरसोबावाडी इथं आलोय. आता दत्त मंदिरात चालू तिकडे. संध्याकाळचे 7 वाजले. मी येणार शंगेवर. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त, गुरु आमचा तू आम्ही भाग्यवंत. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त, गुरु आमचा तू आम्ही भाग्यवंत. नसे जन्म मृत्यू नुरेका. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय परत कोल्हापूरला. तर आजचा ब्लॉग मी आता इथे संपवतो. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा.